विद्यार्थी मित्रो, इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2024 18 फेब्रुवारीला झालेला हा पेपर आहे। मराठी माध्यमचा पेपर 1 ज्याच्यामध्ये हा सेट ए आहे। सर्व कोडमध्ये तेच प्रश्न आहेत, फक्त प्रश्न पुढे मागे आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने पाहून घ्यावेत आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे चेक करावी। चला तर आन्सर की देत असताना सगळ्यांनी स्पष्टीकरण पण व्यवस्थितपणे पाहायचं आहे की या प्रश्नाचं हे उत्तर काय येतंय। तर विभाग 1 मध्ये मराठी आहे, मराठी माध्यमचा पेपर आहे। पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा। या ठिकाणी जी म्हण तयार होते ती आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा। आता यामध्ये चौथ्या अक्षराचा 1 2 3 4 ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी येतोय मू। सिस्टीम या शब्दाला पर्यायी शब्द कोणता? प्रणाली ऑप्शन क्रमांक 2। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 ते 5 साठी मात्र प्रश्न व्यवस्थित वाचावा लागतोय। या ठिकाणी 5व्या प्रश्नामध्ये आले की तुम्हाला लगेच कळतंय निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनाचे। 21 जूनला योग दिन आहे। आता यानुसार जायचंय कारण तीनही प्रश्न व्यवस्थित वाचल्यावरच उत्तर कळेल। प्रश्न 3 सर्व विद्यार्थी टिंबटिंब जमले होते सभागृहात, तेथे सर्वांनी योग साधना केली ऑप्शन क्रमांक 2। आणि 5व्याला निमित्त होते 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनाचे ऑप्शन क्रमांक आहे 4। त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया। पुढे दिलेल्या शब्द समूहातील एक अचूक शब्द पर्यायातून निवडायचे आहे। मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे सूत्र ऑप्शन क्रमांक आहे 2। प्रश्न क्रमांक 7 खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा। आता हे अल्फाबेटिकली लावायचं, त्यानुसार गजरा गरज चरण जरब, त्यानंतर नजर आणि वचन, त्यानुसार मध्यभागी येणारा 4 नंबरचा जो शब्द आहे जरब ऑप्शन क्रमांक 3 येईल। जसे गंजी गवताची तसे रासधान्याची ऑप्शन क्रमांक 2। खालीलपैकी आरती प्रभू कोणास संबोधले जाते? चिंतामण त्र्यंबक खानोलकर ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 10 अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडायचा। बोलकी अबोल। त्यानंतर 11व्यामध्ये प्राणी आणि त्यांचा निवारा चुकीची जोडी ओळखायची। साप हा बिळामध्ये राहतो, सिंह गुहेमध्ये राहतो, घोडा तबेल्यामध्ये राहतो, कोळी घरटे ही चुकीची जोडी आहे। खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? उभे अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी स्पंदन वादन रुदन रडणे त्यानंतर सदन, त्यामुळे ऑप्शन क्रमांक आहे 2। प्रश्न क्रमांक 13 पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही? तर वास गंध अवसर या सर्व अर्थाने म्हणजे गंध म्हटलं जातं पण अवसर नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक आहे 4। 14 ते 16 साठी या ठिकाणी उतार्यावरचे प्रश्न आहेत। उतारा वाचावा लागेल। एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल? तर त्याचे चित्त शुद्ध असेल तर त्याचे जीवन निर्मळ होऊ शकेल। त्यानंतर पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार आलेला आहे? गळी उतरवणे ऑप्शन क्रमांक आहे 2। खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही? त्यामध्ये साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 17 ते 19 साठी जाहिरात आहे। या जाहिरातीचं निरीक्षण करायचं आहे। सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? दिवसभर मार्गदर्शन ऑप्शन क्रमांक 2। सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होतील? शिशु वर्ग ते इयत्ता 7वी। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक येईल 4। त्यानंतर 19वा प्रश्न सुंदर हस्ताक्षरांवर्ग
कोणी आयोजित केला आहे? सुरुवातीला दिले भाषाप्रेमी मंडळ, ऑप्शन क्रमांक 3. रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते, वरील वाक्यात विशेष्य कोणते? तर यामध्ये रांगोळी हे विशेष्य आहे, ऑप्शन क्रमांक 3. दिलेल्या पर्यायामधील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता? तर वाघ हा एकवचनी नसलेला शब्द आहे, ऑप्शन क्रमांक 2. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? प्रथमेश मुंबईला गेला पण, म्हणजेच या ठिकाणी अर्धविराम द्यायचं राहिलेले. खालील ऑप्शन क्रमांक 4 आहे. खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा. तर यामध्ये भूतकाळी वाक्य, ती नाचत असते, ती नाचत जाईल, मी नदी काठी खेळत असे, हे भूतकाळी वाक्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. तर यामध्ये क्रीडाला दुसरी वेलांटी पाहिजे, त्यानंतर राष्ट्रकुलमध्ये पहिला ओकार पाहिजे, नैतिक पहिली, त्यामुळे औद्योगिक हा शुद्ध शब्द आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हा या ठिकाणी चूज करावा लागेल. त्यानंतर 25वा प्रश्न आहे. खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडायचा आहे. ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 येईल यासाठी. आता गणिताकडे जाऊ. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? इष्टिकाची ती त्रिमिती असते, म्हणजेच 3 डायमेन्शनल. आता हे विधान करेक्ट आहे. कडा 12 असतात, एजेस 12. सर्व पृष्ठे आयताकृती असतात, पण इथं चौरसाकृती दिले, त्यामुळे हे विधान चुकीचे. 26ला ऑप्शन क्रमांक 3 येईल. त्यानंतर 22,000 हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचे आहेत, तर ऑप्शन क्रमांक 4 येईल या ठिकाणी. खालील आकृतीची परिमिती किती सेंटीमीटर आहे? 6, 2 8, 2 10, 4 14, 2 16, 2 18, 2 20, 2 22, 2 24, 2 26, 2 28, 2 30, 4 34, 2 36. यानुसार ऑप्शन क्रमांक आहे 2, 36. पुढच्या पेजवर जाऊया. दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटारसायकल खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला. यामध्ये काय करा, 35,900 आणि हे दुरुस्तीचे 3,780 हे ॲड करा. तर 39,680 रुपये हा खर्च झाला. विकताना 40,750 रुपयाला विकली, म्हणजे या ठिकाणी 40,750 मधून हे वजा करा. 39,680, 8 आणि 7 15, 9 1 10, 1,070. ऑप्शन क्रमांक 1 येईल. एका स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ, 15 पोती तूर डाळ विक्रीसाठी आणले. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्रॅम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्रॅम धान्य विक्रीला आणले? आता यामध्ये काय करा, हे 85 अधिक 50 अधिक 15 या पोत्यांची बेरीज करून घ्या. 85 आणि 15 100, 150 पोती झाली आणि प्रत्येकात 40 किलोग्रॅम धान्य. 15 चौक 60 आणि हे 2 शून्य द्या. तर 6,000 किलोग्रॅम धान्य विक्रीसाठी आणलं. ऑप्शन क्रमांक आहे 3. खालील अपूर्णांकांच्या जोड्यामधील चौकटीत पेक्षा लहान, मोठा आणि इक्वल हे साईन दाखवायचे आहे. आता या ठिकाणी जर आपण व्यवस्थित पाहिलं तर याला सिम्प्लिफाय केलं तर 42 बेचौक 8, त्यामुळे हे इक्वल आहे. त्यानंतर या दोघांमध्ये आपण तिरकस गुणाकार जर केला 9 संग 54, 7 8 56, तर या ठिकाणी हा तिरकस गुणाकार मोठा येतोय, त्यामुळं ऑप्शन क्रमांक येणार आहे 4. इथं इक्वलचं साईन येईल आणि या ठिकाणी ग्रेटरचं साईन येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 32. खाली दिलेल्या विधानातलं चुकीचं विधान ओळखायचं आहे. कोणतीही संख्या व 0 यांचा गुणाकार 0 येतो हे करेक्ट विधान आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. विषम संख्येला विषमने गुणलं असता गुणाकार विषम मिळतो, त्यांनी सम दिलेलं आहे, हे चुकीचं विधान आहे. ऑप्शन क्रमांक 2.
त्यानंतर रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे लागली. 15 मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटात पूर्ण केला. रोशनी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर यवतमाळला किती वाजता पोहोचेल? आता हे 1 तास 30 मिनिटे, परत 15 मिनिटांची विश्रांती, परत 1 तास 50 मिनिटे, ह्या सगळ्यांची आपण बेरीज करून घेऊ. 5 5 आणि 3 8 आणि 1 9. आता या ठिकाणी याच्यामध्ये काय करायचं, 60पेक्षा जे मोठं येतं आहे तर याच्यात काय आलं, हे 5 6 आणि 3 9, 3 तास 35 मिनिटं ही एकूण वेळ लागलेली आहे. आता ती किती वाजता पोहोचेल? निघाली किती वाजता? 10 वाजता. 10 वाजता निघाल्यानंतर 10 पासून पुढं 3 तास 35 मिनिटे, 10 आणि 2 12, 1 तास 35 मिनिटाला ती यवतमाळला पोहोचेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 येईल. प्रश्न क्रमांक 34. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागते. तर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास रुंदी काढायची. आपण सर्वप्रथम काय करू, ह्या 2700ला ह्या 45ने भागू, म्हणजेच त्याचं आपल्याला क्षेत्रफळ मिळेल. तर 15 त्रिक 45, 15 एके 15, 15 8 20, 3 संख 18, हा भागा करायला 60, म्हणजे क्षेत्रफळ झालं 60 चौरस मीटर. आता लांबी गुणुले रुंदी, तर या ठिकाणी काय करू आपण, 15 गुणुले रुंदी बरोबर 60, त्यामुळे बी बरोबर 60 भागिले 15, 15 चौक 60, 4 मीटर ही त्या भिंतीची रुंदी असेल. ऑप्शन क्रमांक आहे 4. त्यानंतर 12 किलोग्रॅम एक अधिक 1350 ग्रॅम एकूण करायचे. तर 12 ने 13, 13.350 किलोग्रॅम. ऑप्शन क्रमांक 3 असेल. योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाले. ही संख्या दशांश पद्धतीत कसे लिहाल? तर 72 रुपये 5 पैसे, 72.05. ऑप्शन क्रमांक आहे 1. क्रमांक 37 मध्ये या ठिकाणी आपल्याला 2500 प्रति क्विंटल दराने 300 पोती घेतलेले आहेत. त्यातली 70 पोती खराब झालेले, उर्वरित गव्हाची पोती 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली. या व्यवहारातला नफा तोटा काढायचा आहे. आता 2500 गुणुले 300 करू आपण. या ठिकाणी 7,50,000 रुपये ही काय झाली, खरेदी किंमत झाली. आणि विकताना मात्र 230 पोतीच अवेलेबल आहे. मग यामुळे काय करावं लागेल, 2700 गुणुले 230 तर 6,21,000 रुपये ही विक्री किंमत आहे. म्हणजेच निश्चितपणे तोटा झालेला आहे. तर हा तोटा किती होतोय ते काढून घ्या. 5तून 3 गेले 2, तर 1,29,000 हा तोटा झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 येईल. या ठिकाणी प्रत्येक पोतं हे क्विंटलचं आहे असं सपोज करायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38. कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवाभावी संघटनांनी दिलेली मदत आहे. एकूण किती मदत निधी जमा झाला? या सगळ्यांची बेरीज करा. ऑप्शन क्रमांक 4 येईल, 69,200 रुपये. त्यानंतर 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1250 आसनांपैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10%, तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहिली. तर एकूण किती आसने रिकामी राहिली? तर 12 आणि 10 22, 22 आणि 4 26, 1250 ही त्यांची आसन क्षमता आहे. एकूण आपण काढलं तरी सुद्धा हे चालू शकतंय. आता या ठिकाणी तुम्हाला 125 गुणुले 26 हे केल्यावर 3,250, शून्याला शून्य कॅन्सल, तर 325 आसने शिल्लक राहिली. यानुसार ऑप्शन क्रमांक येणार आहे 3 येणार आहे. तर या ठिकाणी हा जो गुणाकार आला आहे 3,250 भागिले 10, तर 325 आसनं शिल्लक राहिली एकूणमध्ये. 15 मार्चला सोमवार आहे. तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? 1, 8, 15, 22, 29ला सोमवार येतो. म्हणजेच 1 तारखेला हा सोमवार जर असेल, मार्च महिना हा 31 दिवसांचा असतो. तर यामुळं 1, 2, 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतील. सोमवार, मंगळवार, बुधवार. त्यानुसार बुधवार 5 वेळा येईल. ऑप्शन क्रमांक 2. एका वर्तुळाची त्रिज्या 702 सेंटीमीटर आहे, तर व्यास किती असेल?
तर या ठिकाणी त्रिज्या एवढे व्यास काढताना गुणुले 2 करा, त्यानुसार ऑप्शन क्रमांक येईल 4 7 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 42. संख्या उतरत्या क्रमाने लावून पहिली व उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्यांची बेरीज. तर या ठिकाणी ही जी पहिली संख्या, आता उतरत्या क्रमाने लावताना सगळ्यात मोठी संख्या, त्यानुसार 78,531 ही पहिली संख्या. त्यानंतर तिसरी कोणती आहे? उजवीकडून तिसरी असं म्हटलेलं आहे, हेही पुन्हा लक्षात घ्यायचं. ही डावी बाजू आहे. या ठिकाणी दुसरी जी संख्या कोणती आली? 78,351, 78,312 आणि 78,135 सगळ्यातला. उजवीकडून म्हटल्यावर पहिली, दुसरी, तिसरी. थोडक्यात या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची, 78,531 आणि 78,351. तर या ठिकाणी बेरीज येईल 1,56,882. ऑप्शन क्रमांक आहे 2. त्यानंतर पुढं प्रश्न क्रमांक आहे 43. 15 लिटर 200 मिली, 15 लिटर 200 मिली वजा 13 लिटर 530 मिली. आता 200 मधून 530 जात नाही, या ठिकाणी आपण इथं 14 करतो आणि या ठिकाणी काय येतं? 1200. त्यानुसार 0शी 0 हे 7 येतं, कारण इथं आपल्याला हे 200 कॅन्सल करून हे 1 लिटर पलीकडून घेतलेलं असतो. त्यानुसार इथं आता काय झालं? 6. त्यानंतर इथं 1 लिटर 670 मिली. ऑप्शन क्रमांक आहे 3. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने निशेष भाग जातो? तर 3ने भाग जाण्यासाठी अंकांची बेरीज करून बघायची. 2 आणि 3 5 आणि 5 10 आणि 2 12, त्यामुळे 3ने निशेष भाग जाणार आहे. त्यानंतर 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे? तर यामध्ये हे वजाबाकी करा, छेद समानच आहे. 2/5. आता याला जर आपण 7ने गुणून घेतलं तर 14/35 येतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक आहे 2. प्रणवला या ठिकाणी 24,17,300 रुपयांचा प्लॉट खरेदी करायचा होता, पण त्याच्याजवळ या ठिकाणी पहा 7,12,300 रुपये आहे. उर्वरित रक्कम बँकेतून कर्ज काढायचं आहे. किती कर्ज घ्यावं लागेल? तर या ठिकाणी तुम्हाला वजाबाकी करावी लागेल. तर 24,17,300 वजा 7,12,300 ही वजाबाकी करायची. 7×7=14. तर या ठिकाणी 17,05,000 ही कर्ज बँकेतून घ्यावं लागेल. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 12 तास 18 मिनिटे, 12 तास 18 मिनिटे वजा 6 तास 45 मिनिटे. इथे आपणाला 11 तास करा. 60 आणि हे 18 78 करा. त्यानुसार 8तून 5 गेले 3, 7तून 4 गेले 3 आणि 11तून 6 म्हणजे 5 तास 33 मिनिटं हे उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 48वा. 90च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? तर 90चे जे विभाजक आहेत 1, 2, 3, त्यानंतर आहे 5, त्यानंतर पुढे आपल्याला येईल 6, 9, 10, 15 संख 90 येणारच आहे. त्यानंतर 18, 30, 45 आणि 90. या सर्व विभाजकांची बेरीज 234 येते. प्रश्न क्रमांक 49. दिलेले अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती? आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडायचे. चढत्या क्रमाने मांडायचे म्हणजे लहान अपूर्णांक सुरुवातीला मांडला पाहिजे. मग हे जर कळत नसेल आपल्याला तर काय केलं पाहिजे पहा की कोणते अपूर्णांक लहान आहेत कोणते मोठे आहेत. हे 1/4 आहे, तिथं सरळ 2 शून्य वाढवा, हे 100 करा म्हणजे हे सोपं होतं. त्यानंतर इथंही 100 करून टाका. त्यानंतर सगळ्यांना हे समजू शकतं. चला 25 चौक 100, त्यानंतर 13 7 91. पुढं जी बाकी येते ती तशीच राहू द्या.
तिथं काही बाकी करत बसू नका. 92, 96, 50 आणि 20. सगळ्यात मोठा जो अपूर्णांक आहे तो कोण आहे? हा 50 आहे, म्हणजेच 1/2 आहे. ते तोंडी पण कळतंय. पण आता यामध्ये काय सांगितलंय? चढता क्रम मांडायचा आहे. चढता क्रम. तर पहिल्यांदा येणार आहे 1/8, त्यानंतर आहे 1/7, त्यानंतर येणार आहे 1/5, त्यानंतर 1/4 आणि 1/2. शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट म्हणजे 1/4ची दुप्पट. 1/4ची दुप्पट म्हणजे गुणुले 2. तर 1/2. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 50. आता याच्यामध्ये काय? समान रक्कम एका वर्षाकरता रमेश आणि सुधाने ठेवलेले. रमेशला 500 रुपये जास्त व्याज मिळाले, तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेवली होती? आता यामध्ये दोघांची रक्कम समानच आहे, एक मुदत समान आहे, व्याजाचा दर वेगवेगळा आहे. तर आपल्याला ती रक्कम शोधायची. कोणती आहे ती? आता व्याज जास्त कोणाला मिळाले? रमेशला. रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळालेले. आणि यामुळे सोडवताना काय करायचं आपण? तर आपलं व्याज काढण्यासाठीचं जे सूत्र आहे काय आहे? PRN/100. दोघांचं पण मुद्दल आणि मुदत समान आहे, फक्त व्याजाचा दर हा वेगवेगळा आहे. हे इथं ध्यानात घ्यायचं आहे. तर रमेशला मिळालेलं जे व्याज आहे ते काढण्यासाठी पीला वाटलं तर पीच ठेवा. आरची किंमत 8 घ्या आणि यांची किंमत 1 भागिले 100 हे दोघांना पण येणार आहे. आणि याच्यामध्ये पीला पी, तर हे 7.5 येणार, हे 1 येणार आणि भागिले 100. थोडक्यात हा फरक 500 आलाय. तर 8p/100 वजा 7.5p/100 बरोबर 500 रुपये. 8तून हे 7.5 गेले. 0.5p/100 बरोबर 500. तर प्रिन्सिपल काढताना आता काय करावं लागेल तुम्हाला? 500 गुणुले 100/0.5. आता ह्या पॉईंट काढण्यासाठी आपण काय करू? वर एक 0 वाढवून टाकू आणि मग 5×1 5. तर या ठिकाणी हे 2 0 द्या. तर 1,00,000 रुपये ही जी रक्कम आहे, ही रक्कम रमेशनं बँकेमध्ये ठेवलेली होती. त्यानुसार ऑप्शन क्रमांक आपल्याला येईल 1. प्रश्न क्रमांक 51. रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य उत्तराचा पर्याय निवडा. या ठिकाणी हे जे वजा आहे तुम्हाला ही चौकटीच्या ठिकाणी शोधायचं आहे. तर या दोघांची वजाबाकी करा आणि ही वजाबाकी येणार आहे 8,72,108. ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. ऋतुजाजवळ काही रक्कम होती, त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपयाप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले. तर तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहिले. तर ऋतुजाजवळ किती रक्कम होती? 50 रुपयाप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले आणि 37 रुपये शिल्लक राहिलेले आहे. तर या ठिकाणी काय करायचं आपणाला? सर्वप्रथम 50 गुणुले 47 हा गुणाकार करा. 2350 आणि त्याच्यामध्ये हे 37 काय करायचं? आपण ॲड करायचं आहे. त्यावेळेला 2387 रुपये ही रक्कम ऋतुजाजवळ होती. ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर 2 लक्ष अधिक 13,000 अधिक 72 शतक. शतक म्हटल्यानंतर हे 7,238 दशक म्हटल्यानंतर इथं 380 करा आणि 13 एकक. आता यांची सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि ही बेरीज येते 2,20,593. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. 2 दशक म्हणजेच या ठिकाणी गुणुले 10 करा अधिक 3 5 शतांश. आता 5 शतांश आहे त्यामुळं इथं काय झालं? 0.05. 8 दशांश 0.8 आणि या सगळ्यांची बेरीज आहे 23.85. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 55. खालील पर्यायापैकी कोणता पर्याय अयोग्य आहे ते निवडा. अयोग्य. 1 रीममध्ये असणारे कागद.
तर आता यामधील पहा, 20 दस्ते, 480 कागद, 40 डझन हे सगळे योग्य पर्याय आहेत. आपल्याला पर्याय शोधायचा आहे कसला? अयोग्य शोधायचा आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी 40 ग्रोस हा जो ऑप्शन आहे हा अयोग्य आहे. हे ध्यानात घ्या. परत एकदा, दोन संख्यांची जी बेरीज आहे 39.62 दिली, एक संख्या 1.259 दिली, दुसरी संख्या, तर या ठिकाणी काय करायचं, या दोघांची जी वजाबाकी आहे ती वजाबाकी करा. वजाबाकी केली की आपल्याला हे उत्तर येईल. उत्तर येणार आहे 38.361. ऑप्शन क्रमांक आहे 3. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 57. दशादशे 7 दराने 5,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचं व्याज किती होईल? तर हा आपला नेहमीचा फॉर्म्युला आहे, PRN/100 आहे. तर 5,000 रुपये मुद्दल, त्याच्यावर 7 दराने 3 वर्षाचं, 7×5 = 35 गुणिले 3 105 म्हणजे 1,050 रुपये हे व्याज होईल. ऑप्शन क्रमांक आहे 4. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असणाऱ्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या पूर्ण घालते. तर त्रिकोणाकृती मैदान आहे, प्रत्येक बाजू किती आहे? 100 आहे. तर परिमिती किती आली? 100 गुणिले 3 300 आली. आता या मैदानाला 5 फेऱ्या घालते. तर या ठिकाणी काय झालं? हे 1500 मीटर. आता एका आठवड्यामध्ये म्हटल्यानंतर 15×7 = 1400 आणि हे 2 शून्य एवढं मीटर आलं. तर यामध्ये भागिले 1000 केलं की 10 किलोमीटर 500 मीटर. ऑप्शन क्रमांक 4 येणार आहे. आता खालीलपैकी पदावलीचे योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा. तर यामध्ये पहिल्यांदा हा गुणाकार करा. 24, आता या ठिकाणी 24 + 12 12 + 15 ऑप्शन क्रमांक 1 येतोय. खालीलपैकी कोणत्या कोणाचे माप 360च्या 1/4 पटीपेक्षा कमी आहे? तर 4 × 9 = 36, 90 अंशापेक्षा कमी लघु कोण असेल? ॲक्यूट 60ला 3 येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61. शाळेचा एकूण पट 1600 आहे. 48% मुली असतील तर शाळेतील मुलग्यांची संख्या. आता सरळ काय करा, 1600चा 52% काढलेलं सोपं पडेल. म्हणजे या ठिकाणी 48% मुले आहेत, 52% मुलगे आहेत. तर या ठिकाणी 16 गुणिले 52 हा गुणाकार करा, 832 येईल. ऑप्शन क्रमांक आहे 2. जोसेफने 12 रुपये 50 पैसे दराने 2 पेन, म्हणजे 2 पेनचे 12.5 गुणिले 2 25. 5 रुपये 25 पैसे दराने 5 पेन्सिली विकत घेतल्या. आता 5.25 रुपयाला 1 पेन्सिल या दराने 5 पेन्सिलीचे 5×5 = 25, 5 × 2 = 10 आणि 2 = 12, तर 26 रुपये 25 पैसे. आता यांची जी ॲडिशन आहे 51 रुपये 25 पैसे. ऑप्शन क्रमांक आहे 2. यानंतर आपल्याला इथं ॲडिशन करायची आहे. पहा, एकूण भाग 3 दिसत आहेत, त्यातला शेडेड जो पार्ट आहे तो 1 आहे, 1/3 अधिक इथं बघा 3 भाग आहेत, एकूण शेडेड 3 आहेत आणि 4 5 6 7, तर 3/7 अधिक 3/4. छेदाचा लसावी काढावा लागेल 3 7 4चा. तो लसावी या ठिकाणी आपणाला 84 येईल. आणि त्यामुळं या सगळ्यांची जर आपल्याला बेरीज करायची असेल, आता 84 कसा काढला, तर एक लक्षात घ्या, 3 7 आणि 4 तिघांच्या पाड्यात असणारी संख्या, यावरून हा 84 काढला. तर या ठिकाणी काय करायचं आहे, 1/3ला 3/7ला आणि 3/4ला 84 येण्यासाठी कितीने गुणावं लागतंय ते. तर 28ने इथं गुणा, या ठिकाणी 12 7 84 आणि या ठिकाणी 21 चौक 84. तर 28 अधिक 36 अधिक 21 त्रिक 63/84. 6 3 9 8 17, 1 4 6 3 9 2 11 आणि 1 12 म्हणजे 127/84. ऑप्शन क्रमांक 1 येईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 64वा. 2 सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवाची दुप्पट
सहमूळ संख्यामध्ये 1 हा एकमेव कॉमन असतो, सामायिक असतो, त्याची दुप्पट येईल 2. त्यामुळे ऑप्शन क्रमांक आहे 4. त्यानंतर पुढील प्रश्न, एक झाड म्हणजे 20, एक इथं दाखवलेलं झाड प्रत्यक्षात 20 संख्या दाखवत आहे आणि साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली? साधनाची 1 2 3 4 म्हणजे हे किती आली? 20 चौक 80. साधना ज्ञानदा कुठे? हां 5. 20 100 म्हणजे 20 झाडं जास्त लावली. ऑप्शन क्रमांक आहे 3. वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली? सगळ्यांची बेरीज करा. 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 4 14 आणि 3 17. 17 गुणिले 20 340 एकूण झाडे लावली. 8712 अधिक पावणे 13,000 म्हणजे 12,750. या ठिकाणी ॲडिशन 21,462. ऑप्शन क्रमांक 1. 67 ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सोहमने 2,000 रुपयांच्या 6 नोटा बदलून 100 रुपये व 50 रुपयांच्या समान नोटा घेतल्या असतील तर 100 रुपयांच्या किती नोटा घेतल्या? आता 2,000 रुपयांच्या 6 नोटा म्हणजेच किती झाले? हे 12,000 रुपये. आता 100 रुपयाच्या आणि 50 रुपयाच्या X नोटा घेतल्या तर त्यांची जी रक्कम आहे, आता या ठिकाणी काय झालं? 12,000 बरोबर हे 150x. X बरोबर 12,000 भागिले 150. 15 200. तर या ठिकाणी ह्या 80 नोटा, तर 100 रुपयांच्या 80. प्रश्न क्रमांक 69. 3 2 5 0 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून 6 अंकी लहानातला 6 अंकी लहानात लहान संख्या बनवत असताना लहानापासून सुरुवात करा. यामध्ये 0 ते प्रथम घेऊ नका. 2 लिहून परत 2 0 द्या आणि त्यानंतर 3, त्यानंतर परत 5 आणि 8. आता याच्यामध्ये काय विचारले? एकक आणि शतक स्थानच्या अंकांचा आता विषम बनवायचे. ही विषम बनवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? इथं 85 म्हणजे या ठिकाणी 2,03,85. तर एकक आणि शतक स्थानी कोण आहे? 5 आणि 3 आहे. त्यांचा गुणाकार येणार आहे 15. त्यानंतर निशानने 1,350 रुपयाला घेतलेली वस्तू 1,730 रुपयाला विकली तर या व्यवहारामध्ये किती तोटा नफा झाला असं विचारलेलं आहे. 1,350 याच्यातून वजा करा. 5 आणि 8 13. त्या ठिकाणी 4 3 7 380 रुपये नफा झाला. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 71. शेजारील आकृती दुमडून घन बनवल्या 4 हा अंक कोणत्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर येणार नाही म्हणजे समोरचा शोधायचा आहे. तर या ठिकाणी काय आपल्याला शोधावं लागेल? तर 9च्या अपोजिट आहे 25 आहे, 4च्या अपोजिट आहे 36 आहे, 1 16. तुम्हाला काय विचारले? 4 हा अंक असलेल्याच्या समोर म्हणजेच या ठिकाणी 4च्या अपोजिट येणार आहे 36. ऑप्शन क्रमांक 2. त्रिकोण व चौरस संख्यांच्या बाबतीत कोणते विधान चुकीचे आहे? 2 क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निंपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते, हे बरोबर आहे. 1 ही त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या आहे, हे बरोबर आहे. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या चौरस संख्या मिळते, हे बरोबर आहे. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते, हे चूक आहे. त्याची निंपट करायला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 4 येणार, हे चूक आहे. प्रश्न क्रमांक आहे 73. 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती? तर 2 अंकी संख्या आहेत 96 पर्यंत आहे, त्यामुळे तुम्हाला उतरत्या क्रमाने लिहिताना मोठी संख्या अगोदर लिहावी लागेल. त्यामुळे 96 बरेटी 96 बरे 37 84 12 72 12 25 60 12 चौक 48 12 त्रिक 36 12 दोन्ही 24. तर ह्या पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल उतरत्या क्रमाने. आता यामध्ये काय म्हटलं? 2 अंकी संख्या डावीकडून 5वी म्हणजे पुढे जायची काही गरजच नव्हती आपल्याला. इथंच जरी थांबलं असतं तरी चाललं असतं. 48. ऑप्शन क्रमांक 3. अफरोजने 12 किलोमीटर 300 मीटर अंतरापैकी 9 किलोमीटर 500 मीटर अंतर सायकलने पार केले. उर्वरित अंतर धावत पार केले. किती अंतर धावलेलं आहे ते काढायचं आहे.
12 किलोमीटर 300 मीटर वजा 9 किलोमीटर 500. या ठिकाणी हे वजाबाकी करावे लागेल. इथं 11 करा आणि इथं होईल 1300. तर हे आलं 800, 9 2 11. तर 2.8 किलोमीटर हे अंतर ते धावत पार केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1. स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट 5,780 रुपयास काढले, परंतु काही कारणामुळे तिने ते तिकीट रद्द केले. तिला 30% रक्कम कपात केली. म्हणजेच 5,780चा 30% या ठिकाणी काढावा लागेल. शून्याला शून्य कॅन्सल करा. 8 3 24, 3 7 21 आणि 2 23 आणि 3 5 15, 15 2 17. 1734 रुपये एवढं नुकसान झालं. ऑप्शन क्रमांक 1. आता या पद्धतीनं मुलांनी आपली उत्तरं चेक करून घ्यावी आणि आपले मार्क काढावेत. चला या ठिकाणी थांबूया आपण. ओके, थँक्यू, बाय.